लिमिटमध्ये. आपल्या इथं नाही किती हे मात्र खास आहे तेवढा हे असतं बोल असतो. लासा मूर्तीला मारायचं असतं. लासाचा बसला नाही तर बाहेर नक्कीच एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच मैदान क्रमांक 1 वरती आपल्याला सामना पाहायला मिळतो. शिवाई बांधणकर खार आंबोली तर मैदान क्रमांक 2 वरती जय बजरंग रोहा विरुद्ध गावदेवी वावे. आपण तयारीत राहा मित्रांनो. यापुढे होणारा सामना मैदान क्रमांक 1 करिता मातृछाया टोडूस विरुद्ध वादळ खालीपडा तर मैदान क्रमांक 2 करिता मसोबा शहापूर विरुद्ध नूतन हनुमान ढबर. मसोबा युवक शहापूर विरुद्ध नूतन हनुमान ढबर मैदान क्रमांक 2 तर मैदान क्रमांक 1 टोडूस विरुद्ध खालीपडा. आता मात्र चढाईसाठी एक जुना आणि जाणता चढाई गाजर आपल्याला पाहायला मिळतो. राज जंगम याच्या संघामधील चढाई बहादूर. अर्थातच ज्या खेळाडूने अनेक वर्ष या रायगड जिल्ह्याचं नाव राखत भारत पेट्रोलियम सारख्या बलाढ्य संघामध्ये महिंद्रा आणि महिंद्रा सारख्या बलाढ्य संघामध्ये आपल्या खेळासाठी जबरदस्त मोहर उमटवणारा खेळाडू अर्थातच सिकंदर केळकर याचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तो श्री शिवाई बांधण. एक जबरदस्त कोपरा रक्षक, एक जबरदस्त चढाई बहादर अष्टपैलू खेळाडू अर्थातच शिवाई बांधण संघाचा राज जंगम मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चालू सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे चढाई त्याच्याकडून होत नाहीये, चढाया करतच नाहीये. निश्चितच नवोदितांना संधी या ठिकाणी दिली जाते. त्याच्या माध्यमातून हा देखील एक चांगला चढाई बहादर रायगडच्या माध्यमामध्ये तयार होतोय. या वेळेस मात्र तिसरी चढाई थर्ड राईट. नक्कीच प्रो कबड्डीच्या नियमांनी मात्र चांगल्या प्रकारे त्या खेळाला या ठिकाणी गती प्राप्त करून दिली आहे पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने अर्थातच या गावाचा सुपुत्र ज्या खेळाडूने या कबड्डीच्या जोरावरती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या नावाची दर्शक आणि दरारा कायम ठेवला तो अर्थात नाही. तसेच तुला कधी स्वतःसाठी सुगंध कधीच पसरवत नाही. कोणती गोष्ट स्वतःसाठी नसते. मग आपण का स्वार्थी विचार करतो. अशाच प्रकारे जर एखाद्या संघामध्ये तुम्ही नवोदित असाल आणि नवोदित घेत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की माझ्या संघाने मला काय दिलं आणि एक सुंदर बकड आपल्याला पाहायला मिळते की अर्थातच राज जंगमच्या माध्यमातून नंतर आठी दुर्घटना करा. जर तुमच्याकडे टीमवर्क असेल, जर तुमच्याकडे जिद्द चिकाटी आणि प्रचंड मेहनत करण्याची क्षमता असेल तर नक्कीच विजयापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. हेच सांगणारा कबड्डीचा खेळ आहे. आता मात्र थर्ड रेड जस्ट क्रमांक 1 चढाईसाठी नवोदित मोहरा बघा तिथे लाद भेगावले. मध्यरक्षकाला मात्र अचूकरित्या टिपला गेला. हे सांगून जातं की का त्या रायगड जिल्ह्याच्या कुमारगटाचं प्रतिनिधित्व मी केलं होतं. मैदान क्रमांक 1 वरती देखील एक कडकी झुंज आपल्याला पाहायला मिळते. शिवाई बांधण विरुद्ध अर्थातच खार आंबोली या दोन संघांच्या मध्ये.
सोडण्यासाठी स्वतः राज जंगम आपल्या संघाची दरो मैदानातल्या खांद्यावर घेऊन सोडण्यासाठी 2 नंबरच्या जर्सीमध्ये 6-1 असा डिफेन्स असेल. बोनस गोल ऑन असेल. काय बोनस गोल टिपेल की यावेळेस मात्र वा आज शवा बॅक किक आपल्याला पाहायला मिळाली. राज जंगलच्या माध्यमातून कोपरा रक्षकाला प्रथम टिपला, त्यानंतर मध्यरक्षकाला मग गुणांची कामगिरी त्या ठिकाणी राजच्या माध्यमातून झाली. भव्य तुमचा आमचा हा केवळ माझा सह्यकडा गौरी शंकर उभ्या जगाचा सन्मान्य पूजन रायगडा. हा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा. प्रत्युत्तर मैदान क्रमांक 2 वरती मात्र पुरुष एकदा राकेश गायकवाड जेरबंद होतोय. नक्कीच एक जबरदस्त परफॉर्मन्स मैदान क्रमांक 1 मैदान क्रमांक 2 वरती. आता मात्र 2 गुणांची कामगिरी या ठिकाणी 9 नंबरच्या माध्यमातून केली जाते. अतिघाई आणि संकट नाही, तुमच्याकडे कंट्रोल असणं. अतिशय रोमांचक असा हा सामना पाहायला मिळतो ग्राउंड नंबर 2 वरती. अतिशय सुंदर आणि अशा खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण पार पडताना स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि बघा दोघांची कशी लढत तिथे पाहायला मिळते. 7 नंबरचा खेळाडू आणि जोरदार जबरदस्त पकड पाहायला मिळाली 7 नंबरच्या या खेळाडूला. नूतन हनुमान ढवळ हॅलो एकेकाळी नूतन चेअर सुद्धा एक जबरदस्त संघ होता. लक्ष्मण उत्सव सोहळा 2024 चे आयोजित ही भव्य कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रीडा संस्थांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. उत्कृष्ट पाठिंबा या क्रीडामध्ये आपल्या पावच मिळते त्या चेहऱ्या सुद्धा आवर्जून ह्या संपूर्ण स्पर्धा बघण्याचा प्रयत्न करतात व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून. त्यांचे सुद्धा अभिनंदन. तसे उद्या सकाळी 9 वाजता लक्ष्मण उत्सव सोहळा संपन्न होणार आहे. सर्व रसिकजनांनी रसिक भक्तांनी या उत्सव सोहळ्याच्या हजराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा माननीय आमदार महेंद्र सिंग दर्वी अलिबाग मोठीचा सुपरमंडळ यांच्या सानिध्यातून इथे संपर्क होणार आहे. या मंदिराचे पूर्ण काम आमदार महेंद्र सिंग दर्वी यांच्या सानिध्यातून संपन्न झालं. धन्यवाद. आणि चांगला कबड्डी स्पर्धा ग्राउंडमध्ये पाहायला मिळते. अतिशय खेळीत वातावरण त्याला 8 नंबरच्या खाली केलेला खेळाडू ठरेल आहे. सुंदर प्रकार 8 नंबर जर्सी बंधन दिलेल्या या उद्या अशाच निमित्त मान्यवरांचे पुन्हा एकदा आमच्या लक्ष्मण मंडळ चेअरतर्फे हार्दिक स्वागत करतो. तर कुठलाही कार्यक्रम असले जर रसिकांच्या साथ नसेल तर कार्यक्रम अपुरा असतो आणि त्याच्या पुतळ्यापर्यंत हजारोच्या संख्येने इथे आमच्या या क्रीडामध्ये इथं उपस्थित असे क्रीडा रसिक मायबाप त्यांच्याकडे पुन्हा एकदा लक्ष्मण मंडळ चेअर तर्फे हार्दिक स्वागत करते. आणि जी खरोखर मेहनत घेते युवा वर्गाने म्हणजे आमच्या मंडळ चेअरच्या आणि 4 नंबरची चांगली सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळाली.
जयंत वैद्यकर आणि सतीश चव्हाण कॉमेंट्री आवडलेले आहे दोनदा तो हात लावता होता. पुन्हा एकदा नूतन क्रीडामंडळ चेअर त्या सहस्राचे मी मनापूर्वक स्वागत करते, ज्याने खरोखर या स्पर्धेसाठी अत्यंत मेहनतपूर्वक काम केलंय. सतत 10 दिवस या आपल्या कबड्डी स्पर्धेसाठी अतोनात मेहनत केले. ऋषीमाळी, स्वागत तवरकर, मंदार जोड आणि त्यांची टीम, मी पूर्ण नावं घेत नाही, परंतु त्यांच्या सानिध्यात ही स्पर्धा संपन्न होणं युवा आयोगाचं, त्यांचा मी आपल्या लक्ष्मण उत्सव मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो. खेळणारच नाही काही नाही. आज मतलब अक्षय तृतीया सोहळा संपन्न झाला. त्याच्यानंतर पुरुषा लाडगे निर्मित भव्य दिव्य असा ऑर्केस्ट्राची मिरवणूक होणार आहे. त्यात सुद्धा सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. सतत भरपूर आमच्या अशी मी आमच्या कमिटी आणि लक्ष्मीनारायण उत्सव मंडळाचे तर्फे मी विनंती करतो. जसं जसं ह्या स्पर्धा ही अंतिम टप्प्याकडे वळत असताना चांगलं आपला हा खेळ इथे दाखवत असताना क्रीडा रसिक मात्र जातीवाटीने इथे जमा आहे आणि निश्चित या खेळाची सौभाग्य वाटते. क्रीडा